10 वर्षात 1300 रुपये रकमेवर 650 रुपये सरळ व्याज येण्यासाठी दर साल दर शेकडा दर किती असला पाहिजे? काय सांगितलंय? 10 वर्षात 1300 रुपये रकमेवर 650 रुपये सरळ व्याज येण्यासाठी दर साल दर शेकडा किती दर असला पाहिजे? बघा, मग आपल्याकडं सरळ व्याज दिलंय, तर सरळ व्याजाचा फॉर्म्युला घेता येईल. सरळ व्याजाचा फॉर्म्युला SI बरोबर PTR भागिले 100. SI म्हणजे सरळ व्याज किती आहे बघा, 650. रक्कम किती आहे? 1300. टाइम किती आहे? 10 वर्ष. आर दर आहे, आर घ्या आणि इथं आपल्याला दर पाहिजे म्हणून आर ठेवायचं. मग आता नेक्स्ट स्टेपला या 2 शून्याला हे 2 शून्य कॅन्सल, इथं राहील 130. तेवढंच फक्त या साईडला येऊ द्या. 650 भागिले 130 बरोबर आर. या शून्याला हा शून्य कॅन्सल, आर बरोबर 13 एके 13, 13 पाची 65. म्हणजेच 5% हे तुमचं उत्तर असेल. ऑप्शन नंबर 2. 5 बरोबर. ऑप्शन नंबर 2. ऑप्शन नंबर 2 आहे 5% तुमचं उत्तर बरोबर. समीक्षा, अस्मिता, अनिरुद्ध, सिद्धू सगळ्यांचं उत्तर बरोबर. ठीक आहे.